Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। आमच्यावर अन्याय होतोय, आम्हाला मारलं जात आहे, अशा प्रकारचा एक माहोल तयार करण्याचा प्रयत्न करतायत। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही। नमस्कार, मी अभिजित करंडे। मुंबई तकच्या सेंटर पॉइंट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही पुण्याहून सोलापूरला गेला असाल तर तुम्हाला मांजरी नावाचा भाग जो आहे तो हडपसर नंतर लागला असेल आणि त्या मांजरीमध्येच उजव्या बाजूला एक खूप मोठा कॅम्पस आहे ज्याचं नाव आहे VSI अर्थात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट। महाराष्ट्राच्या सहकाराचं ते पॉवर सेंटर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये। ॲक्च्युअली ते ऊस संशोधन केंद्र आहे, मात्र तिथं शरद पवारांपासून ते राज्यातल्या जवळपास सगळ्या सहकारी साखर कारखान्यांचे प्रमुख, खाजगी कारखान्यांचे प्रमुख यांचं येणं जाणं असतं आणि तिथूनच साखरेबद्दलची सगळी धोरणं असतील किंवा साखरेबद्दलचं एकूण चर्चा असेल किंवा राज्यातलं साखरेचं राजकारण जे असेल ते तिथून चालतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आता मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणाल की VSI बद्दल एवढी चर्चा का करताय तुम्ही, तर ती VSI ही संस्था जी आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तीच आता राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे आणि त्याचं कारण आहे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला एक निर्णय। मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतलाय तर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलाय की राज्य सरकारचा अनुदानाचा पैसा जो VSI ला दिला जातो तो नीट वापरला जातो की नाही, संस्थेच्या मालमत्ता ऊस आणि साखरेच्या संशोधनासाठीच वापरला जातात की इतर उद्योगधंद्यांना वापरले जातात याची चौकशी लावण्यात आली आहे आणि त्याही पुढे जाऊन राज्यात जेवढं ऊसाचं गाळप होतं त्या प्रत्येक टनामागे 1 रुपया बाजूला काढला जातो आणि तो अनुदान म्हणून VSI ला दिला जातो। आता तो पैसा जो आहे तो पैसा नेमका योग्य कारणांसाठी वापरला गेलाय का आतापर्यंत याची सुद्धा चौकशी होणार आहे। अर्थात मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याची घोषणा केल्यानंतर त्रिसदस्यीय समिती चौकशी करणार, 2 महिन्यात अहवाल देणार याची घोषणा केल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे। कारण VSIचे तहहयात अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सध्याचे चेअरमन आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार। त्यामुळं प्रश्न असा विचारला जाऊ लागला की यामागे काही राजकारण आहे का, मग हा शरद पवारांना धक्का आहे का, मग हा अजित पवारांना धक्का आहे का। आता स्वाभाविकपणे या प्रश्नांची सुद्धा उत्तरं किंवा हे सुद्धा प्रश्न त्यामध्ये दडलेले आहेत, पण बेसिकली असं आहे की हा सगळा पैसा येतोय जातोय तर नेमकं हे VSI काय आहे की ज्याच्यावरती आता भाजपची नजर गेली आहे किंवा मुख्यमंत्र्यांची नजर गेली आहे, ती का गेली आहे तर या सगळ्याची चर्चा जी आहे ती होणं गरजेचं आहे। आता मुद्दा असा आहे की VSI काय आधी समजून घेतलं पाहिजे। 1950-60च्या दशकामध्ये पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाली आणि साखर उद्योगाला चालना मिळू शकते मोठ्या प्रमाणामध्ये याच्या संधी दिसू लागल्या आणि पण ऊस उद्योगाला शास्त्रीयदृष्ट्या काम करणारी तशी काही संस्था नव्हती ऊसासाठी काम करणारी, ज्याचा शेतकऱ्यांना आणि पर्यायानं साखर उद्योगावर जी लोक अवलंबून होती त्या काळामध्ये त्यांना फायदा होईल। म्हणजे शास्त्रीय माहिती असेल किंवा संशोधन असेल किंवा तांत्रिक त्रुटी दूर करण्याचा कार्यक्रम असेल किंवा उत्पादन वाढ, उत्तम दर्जा यासाठी काम करणारी कुठलीही संस्था नव्हती, ते प्रयोगासारखं चाललेलं होतं। आणि मग केंद्र सरकारने 1967 साली PR रामकृष्णन कमिटी नेमलेली होती आणि 74 साली शुगर इन्क्वायरी कमिशन नेमलेलं होतं। आता या दोन्हीमध्ये सुद्धा दोन्हींच्या रिपोर्टमध्ये एक कॉमन गोष्ट आली की ते असं म्हणाले की एक अशी संस्था उभारण्याची गरज आहे जी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यावर अवलंबून असलेले लोक, कारखानदार, तंत्रज्ञ, संशोधक, अभ्यासक यांच्यासाठी फायदेशीर ठरेल। आणि मग त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ नेते त्या काळचे अर्थात माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, शंकरराव मोहिते, विश्वनाथ कोरे, रत्नाप्पा कुंभार, कोल्हे वगैरे अशा मंडळींच्या पुढाकारानं ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जी आहे, म्हणजे तिचं नाव आधी DSI होतं दख्खन शुगर इन्स्टिट्यूट आणि नंतर ती 1989च्या सुमारास तिचं नाव बदलून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट करण्यात आलं, तर ती स्थापन करण्यात आली। आता या संस्थेत काम काय चालतं तर या संस्थेमध्ये काम चालतं ते ऊस पिकावरती संशोधन करण्याचं, त्याच्या उत्पादनांवरती संशोधन करण्याचं, त्यासाठी लागणारी खतं, जैविक संप्रेरक
इतर गोष्टी, तांत्रिक मदत किंवा तांत्रिक संशोधन करण्याचं काम चालतं. साखर आणि ऊस उद्योगाच्या रिसर्च, ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंटसाठी या संस्थेचा वापर होतो. सुनियोजितपणे लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या गरजेप्रमाणे वेळेत संशोधनाचं काम ऊसाच्या बद्दलचं इथं केलं जातं. साखर कारखान्यांमधल्या लोकांना, साखर उद्योगातल्या लोकांना इथं ट्रेनिंग्स दिली जातात वेगवेगळ्या प्रकारची. टेक्नो इकॉनॉमिक एफिशियन्सीसाठी सुद्धा मार्गदर्शन केलं जातं. आणि त्यामुळे ही संस्था जी आहे ती केवळ भारतासाठी नव्हे, महाराष्ट्रासाठी नव्हे, तर भारतासाठी सुद्धा खूप महत्वाची संस्था म्हणून ती ओळखली जाते. आता महाराष्ट्रासाठी महत्वाची का, तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 14 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरती ऊसाची लागवड होते आणि जवळपास 75 लाख ते 1 कोटी डायरेक्ट इनडायरेक्ट लोक याच्यावरती अवलंबून आहेत. आणि त्यामुळं हा सगळा भाग जो आहे तो फार महत्वाचा मानला जातो. आता मुद्दा असा आहे की या शुगर इन्स्टिट्यूटमध्ये काय काय आहे, तर या शुगर इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे मोठ्या 2 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग्ज आहेत आणि 300 कॅपॅसिटी असणारी ऑडिटोरियम आहेत, हॉल आहेत, त्याच्यानंतर R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या 2 बिल्डिंग्ज आहेत ज्या 92,000 स्क्वेअर फीटपर्यंत आहेत, लॅबोरेटरीज आहेत, ॲग्रिकल्चर, केमिस्ट्री, शुगर टेक्नॉलॉजी, अल्कोहोल टेक्नॉलॉजी आणि या सगळ्याबद्दलचं वेगवेगळी डिव्हिजन्स आहेत. आणि मग आपल्याला लक्षात येतं की तिथं शिक्षणही दिलं जातं शेती संदर्भातलं, त्यामुळं विद्यार्थ्यांचं हॉस्टेल आणि बाकीचा सगळा परिसर आहे. आणि म्हणून ही संस्था जी आहे ती एका प्रकारे खूप महत्वाची संस्था आहे. मग आता या संस्थेला सरकार किती पैसे देतं, तर बघा सरकार पैसे देतं ते केवळ 5 कोटी रुपये, बजेटरी तरतूद आहे सरकारची 5 कोटी रुपयाची. मग 5 कोटी रुपयामध्ये याचा सगळा खर्च भागतो का, तर नाही भागत. मग याला पैसा, इतरत्र पैसा कुठून येतो, तर तो इतरत्र पैसा जो येतो तो येतो प्रत्येक कारखान्यामध्ये, राज्यातल्या प्रत्येक कारखान्यामध्ये प्रति टन जे क्रशिंग होतं त्यामागे 1 रुपया या संस्थेला दिला जातो किंवा VSIला दिला जातो. तशी तरतूद आहे. ऑटोनॉमस संस्था राहावी, तिची स्वायत्तता कायम राहावी, ती कुठल्या तरी सरकारच्या मेहरबानीवरती अवलंबून राहू नये संस्था. तिचं काम उत्तम रीतीनं दर्जेदारपणे करण्यासाठी ही तरतूद त्या काळी सरकार म्हणजे मोठ्या काय म्हणू आपण त्याला, एक धोरणीपणानं त्या काळच्या राजकारण्यांनी केलेली आहे. आता मुद्दा असा आहे की यामुळं काय होतं, यामुळं बघा ऊसाच्या बाबतीतलं कमीत कमी बियाणं असतील किंवा संप्रेरक असतील, खतं असतील, जैविक काही टिश्यू कल्चरचे कार्यक्रम असतील किंवा हे सगळे खात्रीशीर होतात, ऑथेंटिक होतात. कुठंतरी काहीतरी लावलंय आणि ते उगवलं नाहीये, फसवणूक झाली, असं फार कमी काळामध्ये होतं. आणि त्याचं कारण ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण खात्रीशीर कोणतरी तिथे आहे बघायला. आता मुद्दा असा आहे की 5 कोटी रुपये सरकार देतं, मग त्याच्यातून काही चालत नाही. मग 1 रुपया प्रति टनामागे कारखाने देतात. मग राज्यामध्ये किती टन क्रशिंग होतं, तर जवळपास 80-85 लाख मेट्रिक टन एवढं क्रशिंग होतं. म्हणजे तेवढे पैसे जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती तिथे येतात. आता त्याच्यातून तेवढंच एक काम चालतं का, तर निश्चितपणे नाही. तिथं फार मोठा स्टाफ आहे, जो 200-250च्या पेक्षा जास्तीचा परमनंट स्टाफ आहे. 150 स्टाफ जो आहे तो एका प्रकारे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचा आहे. मग बाकी क्लास 3, क्लास 4चा स्टाफ आहे. आणि मग आपल्याला कल्पना आहे की पुण्याच्या शिवाजीनगर भागामध्ये साखर संकुल आहे, जिथं साखर आयुक्त बसतात आणि त्या साखर आयुक्तांच्या कार्यालयामध्ये सुद्धा मोठा स्टाफ आहे. तिथे एक 80-90 लोकांचा स्टाफ आहे. तिथला मेंटेनन्स आहे, त्या सगळा भाग आहे. तर त्यासाठीचे 50 पैसे सुद्धा त्याच्यातून घेतले जातात प्रति टनामागे मेंटेनन्ससाठीचे. म्हणजे अशा पद्धतीची ही रचना आहे. आता मुद्दा असा आहे की राज्यामध्ये 214 कारखाने आहेत आणि सगळे कारखान्यांना लायसन्स कोण देतं, तर साखर आयुक्त देतात. आणि म्हणून सगळे कारखाने यासाठी पैसे देतात. 214 पैकी जवळपास 114 म्हणजे जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त कारखाने जे आहेत ते खाजगी आहेत. म्हणजे आता ते सहकारी कारखाने उरलेले नाहीत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तोही एक महत्वाचा भाग आहे की सहकारी कारखाने अवसायनात काढण्यात आले. गेल्या 10-15 वर्षांमध्ये काय घडलं आपल्याला कल्पना आहे. आणि मग ते खाजगी झाले आणि खाजगी कारखाने परत विकत घेतले राजकारण्यांनी. आता ते नीट चालत आहेत, म्हणजे सहकारी असताना नीट चालत म्हणजे आता ते नीट चालतात. आणि त्यामध्ये सर्वपक्षीय राजकारणी आहेत, कुणीही मागे नाहीये. आणि हाच तो फरक आहे. आता मुद्दा असा आहे की मग जर प्रति टनामागे 1 रुपया घेतला जातोय,
आणि इकडं साखर आयुक्तांच्या कार्यालयामध्ये सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा 50 पैसे घेतले जातात. तर मग संशय काय? मला असं वाटतं की संशय येण्याची गरज का नाहीये, त्याची 2-3 कारणे आहेत. आता बघा, शरद पवार अध्यक्ष आहेत, तहआयात अध्यक्ष आहेत, अजित पवार चेअरमन आहेत आणि त्याच्यावरती विशाल पाटील, हर्षवर्धन पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, ही सगळी मंडळी, मोठे नेते मंडळी, विजयसिंह मोहिते पाटील वगैरे ही सदस्य आहेत. आता त्याच्या पलीकडे सुद्धा कोण आहे येतं सदस्य? तर मेंबर फॉर कोऑपरेशन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. दुसरं कोण आहे? प्रेसिडेंट नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड. तिसरं कोण आहे? प्रेसिडेंट महाराष्ट्र राज्य सहकारी संघ लिमिटेड मुंबई. चौथं कोण आहे? प्रेसिडेंट नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह लिमिटेड. अजून कोण आहे? तर व्हाईस चान्सलर म्हणजे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू. अजून कोण आहे? व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे महाराष्ट्र काउन्सिल अँड ॲग्रिकल्चर एज्युकेशन. अजून कोण आहे? जॉईंट सेक्रेटरी शुगर म्हणजे सरकारी अधिकारी सुद्धा सदस्य आहेत. मिनिस्ट्री ऑफ फूड अँड सिव्हिल सप्लाईज ते सुद्धा सदस्य आहेत. डिरेक्टर नॅशनल केमिकल लॅबोरेटरीज NCL पुणे. कमिशनर ऑफ शुगर साखर आयुक्त सुद्धा त्याचे सदस्य आहेत. कमिशनर ऑफ ॲग्रिकल्चर म्हणजे कृषी आयुक्त सुद्धा सदस्य आहेत. आता मग इतकी सगळी महत्वाची मंडळी त्या संस्थेवर असताना अनियमितता कशी होईल? तर होऊ शकते की, म्हणजे अनेक सरकारी संस्थांमध्ये सुद्धा सरकारी लोक असतानाच अनियमितता झालेली आहे, घोटाळे झालेले आहेत. पण या केसमध्ये अजून एक वेगळा मुद्दा आहे. तो काय आहे? तर या संस्थेचं ऑडिटर जनरलकडून ऑडिट केलं जातं, जे दरवर्षी केलं जातं. त्यामुळं हा जो पैसा आलाय, जो सरकार जे 5 कोटी रुपये देते आणि कारखाने जे प्रतिटन 1 रुपया देत आहेत, तर या सगळ्याचं ऑडिट झालेलं आहे. आता जर ऑडिट झालेलं आहे तर मग तरी सुद्धा या सगळ्यावरती चौकशी समिती नेमून अहवाल मागवण्याचं कारण काय, हा प्रश्न निर्माण होतो. आता मुद्दाच आहे त्याचं राजकारण दडलेलं आहे. ते गेल्या काही काळामध्ये जो पूर आला होता ना मराठवाड्यामध्ये, त्याच्यामध्ये दडलेलं आहे. ते कसं? तर ज्या वेळेला पूरस्थिती निर्माण झाली, सरकारकडे रिलीफ फंडसाठी पैसे नाही आहेत, आपण शेतकरी जे आहे दयनीय अवस्था आहे, आणि मग सरकारनं आयडिया लढवली. सरकारनं काय केलं? सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतिटन 15 रुपये कापून घ्यायचे आणि ते मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये टाकायचे आणि त्यातून मदत द्यायची, असा प्लॅन केला. अर्थात ही बातमी आली, हा निर्णय झाला. निर्णय अर्थात कोणी विरोध करण्याचं काही कारणच नव्हतं. त्याचं कारण असं आहे की विरोध करणाऱ्यांना मग सहकारी कारखान्यांना मग थकामी कोण देणार, हा प्रश्न आहे. कारण शेवटी ते सरकारच्या मेहरबानीवरती आहेत आणि खाजगी साखर कारखान्यांना परत क्रशिंग लायसन्स, तांत्रिक खूप मुद्दे असतात, त्यामुळे त्यांनी विरोध केला नाही. पण शेतकऱ्यांचेच पैसे कापून तुम्ही शेतकऱ्यांच्याच खिशात देणार असाल तर अशा पद्धतीची ही खिसे कापू वृत्ती जी आहे सरकारची, त्याच्यावरती टीका झाली. आणि ही टीका केली विरोधकांनी, मुख्यतः काँग्रेस पक्षाने केली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली, शिवसेनेने केली. आणि त्यामुळं सत्ताधाऱ्यांच्या ते मनाला लागलं. आणि ते मनाला लागल्यामुळं एका प्रकारे त्यांनी या 1 रुपयावरती सुद्धा मला असं वाटतं की मग हा जो 1 रुपया येतोय त्याचं नेमकं काय चाललंय त्याची सुद्धा चौकशी चालू केली. आणि ते म्हणायला लागले की बघा, आम्ही 15 रुपये शेतकऱ्यांसाठी घेत होतो, तर ते तुम्हाला नको होते, पण तुम्ही त्या संस्थेसाठी प्रति टनामागे 1 रुपया घेताय, त्याच्याबद्दल मात्र मग आम्ही बोलायचं नाही का? हा मुद्दा काढला कोणी? तर हा मुद्दा काढला राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी. आता मुद्दा असा आहे की विखे पाटलांना सुद्धा हे ज्ञात असणार आहे की याचं ऑडिटर जनरलकडून ऑडिट केलं जात आहे, तरी सुद्धा हे का काढलं जात आहे? तर मग त्यामागे काही प्रश्न उपस्थित होतात. मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये 132 आमदार आल्यानंतर सुद्धा महाराष्ट्राच्या जनमानसावरती पकड घेण्यासाठी जर सर्वात मोठा धागा कुठला असेल तर तो सहकार आहे. आणि त्या सहकारामध्ये दूध संघ येतात, सूतगिरण्या येतात, इतर संस्था येतात, मजूर संस्था येतात, बाकीच्या गोष्टी येतात, पण साखर कारखाने हा त्याचा कणा आहे. जर पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावरती जर तुम्हाला अंकुश मिळवायचा असेल तर साखर कारखाने महत्वाचे आहेत. अर्थात आता मराठवाड्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कारखाने आहेत. अर्थात एकट्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मधून काल परवापर्यंत 33 कारखान्यांनी गाळपासाठी परवानगी मागितलेली आहे. म्हणजे केवढं मोठं राजकारण आहे, त्याच्या मागे अर्थकारण सुद्धा दडलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला कल्पना आहे की पंढरपूरमधून अभिजित पाटील यांनी पाठिंबा द्यावा यासाठी त्यांच्या विठ्ठल कारखान्याची अडचण कशी करण्यात आली होती लोकसभेच्या वेळेला, आणि मग नंतर ती अडचण ते भाजपच्या बाजूला येऊन बसल्यानंतर कशी दूर करण्यात आली. त्यामुळे प्रश्न हा आहे की अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार या पक्षातल्या सहकारावरती डिपेंड असणाऱ्या नेत्यांना एका प्रकारे त्यांच्यावरती अंकुश आणणं किंवा त्यांना धक्का देण्यासाठी हा प्रयत्न आहे का? प्रश्न क्रमांक 2, शरद पवारांना
ज्या संस्थेचे ते तहयात अध्यक्ष आहेत त्या संस्थेची चौकशी करून एका प्रकारे त्या संस्थेची पर्यायानं इतकी वर्ष तहयात अध्यक्ष असलेल्या शरद पवारांची मानहानी बदनामी त्या प्रकरणामुळं होऊ शकते. त्यामुळं तशा पद्धतीचा काही मानस आहे का. तिसरी महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो अजित पवार. कुबड्यांची गरज उरलेली नाही असं कालच अमित शहा म्हणाले. त्यामुळं ज्या कुबड्या महाराष्ट्रामध्ये भाजपला लागल्या त्यातली एक कुबडी होती एकनाथ शिंदेंची, दुसरी होती अजित पवारांची. तर त्या अजित पवारांच्या कुबडीची गरज संपल्यामुळं ज्या संस्थेचे चेअरमनच अजित पवार आहेत त्या संस्थेवरती आता भाजपनं डोळा ठेवलाय का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पाचवा प्रश्न आहे तो हा आहे की एका प्रकारे सहकारामध्ये कार्यरत असलेले नेते त्यांच्या बाजूला आले, पण सहकारी संस्था ज्या आहेत त्या अजूनही पूर्णतः भाजपच्या नेत्यांच्या ताब्यात येत नाहीयेत. आणि त्यामुळं त्या संस्थांवर जर ताबा घ्यायचा असेल, महाराष्ट्राच्या साखर उद्योगावर जर ताबा घ्यायचा असेल, महाराष्ट्रातल्या साखरेच्या राजकारणावर जर ताबा घ्यायचा असेल, तर यासारखा मोठं शस्त्र म्हणजे VSI सारखं मोठं शस्त्र कुठलं नाही आणि मग त्यावरती ताबा मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे का, हा प्रश्न आहे. आणि म्हणून साखरेचं राजकारण म्हणजे साखर कितीही गोड असली तरी साखरेचं राजकारण हे कायम कडवट असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. अगदी FRPचा दर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना करावा लागणारा संघर्ष असो, लाट्याकाट्या खावा लागणं असो, कारखानदारांशी झगडणं असो, किंवा मग स्वतःच्या घरातल्या लोकांचं महिलांचं सोनं नाणं मोडून कारखान्यासाठी शेअर्स घेणं असेल, म्हणजे पैसे गुंतवणं असेल, स्वतःच्या जमिनी कारखान्यांना देणं असेल, त्या माध्यमातून उभे राहिलेले शेकडो एकरवरचे कारखाने म्हणजे ज्याची किंमत 500-600-700 कोटी रुपये असते ती अवघ्या काही 50-60-70 कोटींमध्ये एखादा अवसायनात काढल्यानंतर एखादा नेता विकत घेतो, तोही तुमच्या आजूबाजूचा असतो. तर अशा पद्धतीचं अनेक कडवट राजकारण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. पण आता त्याच्यावरचा फायनल मला असं वाटतं की हात जो आहे तो भाजपनं एका प्रकारे मारलाय का असा प्रश्न आता विचारला जातोय. आणि त्याचं कारण आहे हा 1 रुपया. 1 रुपया किती महत्त्वाचा असतो बघा. मी मागे एकदा म्हटलं होतं की पैसा बोलता है, तसं पैसा बोलतो, पैसा चालतो, पैसा एका प्रकारे पैशाला हात पाय तोंड सगळं असतं. आणि ज्याला पैसे बोलायला लागतात त्यावेळेला भल्या भल्यांची बोलती बंद होते. आणि म्हणून हा प्रश्न आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भल्या भल्यांना ज्यांनी पाणी पाजलेलं आहे अशा भल्या भल्या माणसांची बोलती बंद करण्यासाठी या 1 रुपयाचा वापर होणार आहे का, हे आपल्याला येत्या काळामध्ये बघावं लागणार आहे. निश्चितपणे तुमचीही काही मतं असतील, काही प्रश्न असतील तर ती कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं YouTube चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका. साखर गोड आहे, पण साखरेचं हे कडू राजकारण जे आहे त्याचा पुढचा अंक मुंबई तकवरती आपण लवकरच बघणार आहोत. पाहत रहा मुंबई तक.